ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11 ओव्या 101 ते 125 श्लोक 5 ते 5. हागा राजसूय यागाची सभासदी देखता त्रिभुवनाची शामांदी ऐसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जलासी ऐशिया अपराधिया शिशुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा आणि उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड तो वना आला याची लागी जे बैसावे पितयाची या उत्संगी की तो चंद्र सूर्यादिका परिस जगी श्लाघ्यू केला ऐसा वनवासिया सकळात देता एका चितू धसाळा पुत्रा अळविता अजामेळा आपण पेदेसी जेने उरी हणितलासी पापरा तयाचा चरणू वाहसी दातारा अजूनी वैर्याची या कलेवरा विसंबसीना ऐसा अपकारिया तुझा उपकारू तू अपात्री ही परी उदारू दान म्हणून दारू वंठे करू जाहलासी बळीचा तू ते आराधीना आयके होती पुंसा बोलावित कौतुके तिये वैकुंठी तुआ गणिके सुरवाडू केला ऐसे पाहुनी वायणी मिशे आपण पे देव लागसी वानवसे तू का अनारिसे मजलागी करिसे हागा दुबतयाचेनी पवाडे जे जगाचे फेडी ताकडे तिये कामधेनुचे पाडे काय भुकेले ठाती म्हणून मी आजे विनविले काही ते देवन दाखविती हे किरणाई परी देखावया लागी देई पात्रता मज तुझे विश्वरूपाकडे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा ऐसे ठाय ठाव विनंती जव करू सरला सुभद्रापती तवत्तया षड्गुणा चक्रवर्ती सहावेचीना तो कृपायुष्य सजळू आणि येरू जवळात आलात वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू ना तरी चंद्रबिंब वाटोळे देखोनी क्षीरसागर उचंबळे कैसा दुणे ही वरी प्रेम बळे उल्लसी तू जाहला मगतीये प्रसन्नतेचेनी आटोपे
गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख आमुपे स्वरूपे माझे एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथो केला पांडवे की विश्वरूपमय आगवे करुणी घातले बाप उदार देवव अपरिमितो याचक स्वेच्छा सदोदितो असे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले अहो शेषाची डोळे चोरिले वेद जया लागी जखविले लक्ष्मी येई राहविले जीवार जे ते आता प्रकटुनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या गाधा पार्थाची या जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आघवे होय तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे आपणची जाहला ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडली किंबहुना उघडली योग वृद्धी परिहाहे देखेल की नाही ऐसेची न करी काही एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर श्री भगवान वाच पश्य मे पार्थ रूपाणी शतशोत्थ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्ण कृतीनि च अर्जुना त्वा एक देवा म्हणितले आणि तेची दाववू तरी काय दाविले आता देखी आघवे भरिले माझ्याची रूपी एक एक कृषे एके स्थूळे एके ह्रस्वे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांते एके एके अनावरे प्रांजळे सव्यापारे एके निश्चळे उदासीने स्नेहाळे तीव्रे एके राम कृष्ण हरी।